कीर्तनात बसलेले एखाद्या तरुण पोरानं सांगा, आमच्या आईन आमचा बाप आम्ही कुठेतरी पिकनिकला जाताना फिरायला जाताना पाहिले. आठवत नसेल तुम्हाला की आपली मान आपला बाप फिरायला गेले पिकनिकला? मी सांगतो माझं मला नाही आठवत महाराज, माझ्या बापानं माझ्या आईला कुठं फिरायला नेलं. पण मला जर माझी आई माझा बाप सोबत जाताना आठवायचे झाले तर मला तेच आठवतं की माझी आई माझ्या वडिलांसोबत मुक्ताबाईच्या वारीला जाते, माझी आई माझ्या वडिलांसोबत पंढरीच्या वारीला जाते. अरे आपल्या आईला आणि आपल्या बापाला आपण इतक्या इज्जतदार लोकांचे पोरे मारा, सिंहाचे पिलय आपण. अरे आपल्या सिंहाला फिरायला जाऊ वाटलं तरी पंढरी डोळ्यानं दिसते. बायकोला घेऊन सोबत कुठं जाऊ वाटलं तर आळंदी देहू डोळ्यानं दिसते. त्या पुण्यवान लोकांच्या पदरी आपला जन्म झाला आणि आपण करंट्यासारखे वागायला लागलो. वाचत नाही ज्ञानेश्वरी? अरे अन्न महाराष्ट्रातलं खायचं आणि ज्ञानेश्वरी वाचायची नाही? अरे राम राम राम, काय नीती आहे? अन्न महाराष्ट्रातलं पण ग्रंथ नाही महाराष्ट्राचे, आम्ही वाचणार नाही. अन्नाच्या जागेवर गटागटा पाणी पिऊन निर्माण झालेला ग्रंथ आम्हाला नाही गरज त्याची, आम्ही मोठे जातो. कीर्तनात बसलेला प्रत्येक तरुण आज इतका मोठा झालाय, तो ज्ञानोबाऱ्यांच्या आरोडीला ओढ येत नाही. यात नवल काय? तो सांगेल ज्ञानोबाऱ्यांना सुद्धा, तुम्ही काय ज्ञानेश्वरी वाचायला होता? अरे आम्हाला आमच्या बापाशी बोलायला वेळ नाही तर तुमचे ग्रंथ कधी वाचायचे? घरातल्या म्हातारीकडे 2 शब्द जाऊन तिच्या तब्येतीची चौकशी करायला आम्हाला वेळ नाही. तुमचे ग्रंथ वाचायला कुठे जन्माला आलं? आम्ही नाही वाचणार. आम्ही आमच्या मस्तीत रममान नाही ज्ञानोबा आहे. आम्हाला आमच्या पद्धतीनं जगू द्या, लुटमार करू द्या, दारू पिऊ द्या, धिंगाणा घालू द्या. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेल्या महाराष्ट्राचे जे काय दिंडवडे काढता येतील ते आम्हाला काढू द्या. आम्हाला तुम्ही ज्ञानेश्वरी गाथा वाचनाच्या भानगडीत घालू नका, असं उत्तर देण्याचं धाडस होईल महाराष्ट्रातल्या तरुणाला. आता काय सांगा, 300 रुपये ज्याला रोज आहे ना, 300 रुपये, 300 रुपये ज्याची दिवसभराची कमाई आहे, ते मुस्लिम समाजाचं पोरग उंबरठा ओलांडून आत आलं की आईला विचारतो, अम्मा अब्बाजांनी कुछ खाया? फक्त 300. ती स्वतःचे 300 रुपये जो संध्याकाळपर्यंत भंगार विकून कमवतो, ते बाळ घरात आलं की आईला म्हणतं, अम्मा जान अब्बाजांनी कुछ खाया? 30-30 एकर भर काळीच्या जमिनी ज्या तुमच्या माझ्या बापानं आपल्या फुकटात उतार्यात नावावर करून दिल्या, तो बाप जेवला का, झोपला का, त्याला बरं वाटतं का, याची एकदा सुद्धा आपण चौकशी करत नाही. हा प्रश्न तुम्हाला स्वतःला कधी विचारू वाटत नाही? आपण किती निष्ठुर जगात राहायला लागलो. तुमच्या माझे इतकं निष्ठुर कोणी नाही महाराज. इथला प्राणी सुद्धा निष्ठुर नाही. 15 दिवस एखाद्या बैलाला चारा खाऊ घाला, 16व्या दिवशी बैल मालकाचा हात चाटायला लागला. नुसतं गेट ओळखलं तरी केविल वेळेला नजरेनं मालकाकडे पाहते, माझा मालक आला. मालकाचं छोटं पोरग वाळ्यात जाऊ द्या, पोटा खालून जातं तरी पाय उचलत नाही. इतकी नैतिकता आणि इतकी प्रामाणिकता तुमच्या माझ्या दावणीला बांधलेल्या खोट्यावरच्या जनावराकडे शिल्लक आहे. 15 दिवसाचं अन्न घालणाऱ्याला जर जनावर अंतर देत नसेल तर आयुष्यभराचा चारा, आयुष्यभराचं पवित्र खाद्य जे ज्ञानोबाऱ्यांनी तुम्हाला मला दिलं, त्यांच्याकडे वळून पाहण्याची गरज या महाराष्ट्राला वाटत नाही? त्या महाराष्ट्रातल्या तरुणाला वाटत नाही? कीर्तनात बसलेल्या तरुण पिढीला वाटत नाही? हे 100% खरं आहे. हे विशाल महाराज खोलेचं कीर्तन आहे. तुम्हाला हे मान्य करावं लागेल आणि तुम्हाला सगळ्या तरुणांनाही घरी सुद्धा न्यावं लागेल. लक्षात ठेवा, हा काही लाखो रुपयाचा खर्च आहे. वर्ष झालं तुम्ही तयारी करताय, पण या तयारीचं काही फलित जर तुमच्या पदरात पडत नसेल तर तयारी न केलेली बरी.